आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कल्याण पूर्वेत विविध शासकीय योजना शिबिराला सुरुवात झाली असून या ठिकाणी नवीन मतदार नोंदणी व दुरुस्ती शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलंय। कल्याण जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पलांडे यांच्या वतीने कल्याण पूर्वेतील मंगलराघव नगर शिवसेना शाखेत या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। आजपासून या शिबिराला सुरुवात झाली असून 24 जुलैपर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे। या शिबिरात आयुष्मान भारत योजना कार्ड, आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक, पॅन कार्ड नवीन व अपडेट्स, वयोश्री योजना, ज्येष्ठ नागरिक, श्रमिक, लेबर कार्ड, ई श्रम कार्ड, नाका कामगारांची नोंदणी, स्मार्ट कार्ड, मतदान कार्ड नवीन व अपडेट्स, महिला बाल संगोपन योजना, लेक लाडकी योजना, आभा कार्ड, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी, माझी लाडकी बहीण योजना आदी योजनांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे। लोकसभा निवडणुकीत अनेकांची नावं मतदार यादीत नसल्यानं नागरिकांना मतदानापासून वंचित राहावं लागलं होतं। त्यासाठी नवीन मतदार नोंदणी विशेष मोहीम देखील घेण्यात आली असून कल्याण पूर्व विधानसभा मतदान करण्यासाठी मतदार यादीमध्ये नाव असणं आवश्यक आहे। मतदार यादीत नाव तपासणे, नवीन नाव नोंदवणे किंवा असलेल्या नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी या शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन कल्याण जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पलांडे यांनी केलंय। यावेळी विलास तुरकणे, संदीप महाडिक, सूर्यकांत मोरे, आर्यन कदम, हर्षवर्धन पलांडे, रामचंद्र पाटील, समीर हिंदळेकर, शांताराम डिघे, योगेश चव्हाण, रमेश टिके, दत्ताराम नार्वेकर, गणपत घुगे, नितीन मोकल, राजश्री आगवणे, कविता महाडिक, संगीता गांधी, रामदास माकोडे, जगदीश तरे आदी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। 122 विधानसभाच्या माध्यमातून शिवसेना शाखेच्या प्रयत्नाने आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये विविध शासकीय योजनांचं शिबिर आणि नवीन मतदार नोंदणी हा कार्यक्रम आम्ही कल्याण पूर्व विधानसभेमध्ये सर्व क्षेत्रामध्ये राबवत आहोत। त्याचाच एक भाग म्हणून आज मंगलराघवनगर शाखा 89 मध्ये आज या ठिकाणी शासनाच्या विविध शासकीय योजना मोफत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि नवीन मतदार नोंदणी, मतदानामध्ये दुरुस्ती किंवा ज्या आता लोकसभेमध्ये अनेकांची नावं वगळण्यात आली होती नजर चुकीने म्हणा किंवा आयोगाच्या गलतान कारभारामुळे, तर नवीन परत यावेळेला येणाऱ्या विधानसभेमध्ये आणि महापालिकेमध्ये मतदानाचा हक्क हा लोकांचा हिरावून घेऊ नये म्हणून त्या अनुषंगाने आम्ही ही पुनर्निरीक्षण मोहीम शिवसेनेच्या माध्यमातून राबवत आहोत। मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने येऊन मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही याची खातरजमा करावी, नसेल तर नव्यानं नाव नोंदणी या ठिकाणी करून घ्यावी, दुरुस्त काय असेल दुरुस्तीला करून घ्याव्या। विविध शासनाच्या योजना आहेत, म्हणजे आधार कार्ड लिंक असेल, पॅन कार्ड दुरुस्ती असेल, आधार कार्ड दुरुस्ती असेल, पत्ता बदली करण्याचं काम असेल किंवा निराधार लोकांना पेन्शन योजना असेल, नवीन ज्या योजना शासनाच्या आहेत, श्रमिकांसाठी काही योजना असेल किंवा कामगारांच्या काही योजना आहेत, नोंदणी आहेत, घरेलू कामगार संघटना, सगळ्या शासकीय योजनांचं काम हे एका ठिकाणी या शाखेच्या माध्यमातून होणार आहे। त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी येऊन आपलं नाव नोंदणी करावं। आयुष्यमान भारत योजना असेल, विविध योजना आहेत शासनाच्या, तर सगळ्या या ठिकाणी आम्ही राबवणार आहोत आणि विनामूल्य राबवणार आहोत। त्यामुळे नागरिकांनी पुन्हा एकदा मी आवाहन करतो की नवीन मतदार नोंदणी असेल, दुरुस्ती असेल किंवा नवीन शासकीय योजनांचा काही लाभार्थी असेल त्यांनी येऊन या ठिकाणी योजनेचा लाभ घ्यावा आणि सर्व विनामूल्य सुविधा शिवसेना मंगलराघव शाखेच्या माध्यमातून आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे लोकांसाठी उपलब्ध करून देत आहोत।